यामध्ये आपण काय बघायचं आता एसी अनालिसिस मध्ये ते बघा एसी कसा फॉर्म होतो याबद्दल आपले डिस्कशन झाले. ठीक आहे, कसं मी आता ते परत एक्सप्लेन करत नाही. पहिले बेसिक मध्ये झालं होतं की एसी करंट कसा फ्लो होतोय, म्हणजे अल्टरनेटिंग करंट कसा असतोय, त्याचं नेचर कसं असते. आता आपण काय बघायचंय बघा, एक एसी सोर्स आहे. ठीक आहे, एसी सोर्स आहे हा, आणि हा आपण 3 प्रकारच्या लोडला लावू शकतो. ठीक आहे, म्हणजे मी काय म्हणतो बघा, एसी सोर्स आणि हा लोड आहे. लोड कुठला लोड आहे तर रेझिस्टिव्ह लोड आहे. ठीक आहे, मग रेझिस्टिव्ह लोड म्हटलं तर 3 प्रकारचे लोड आहेत मेनली रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह. परत त्याचे कॉम्बिनेशन्स आहेत आर एल, आर सी, आर एल सी. मग आर एल पॅरलल, आर सी पॅरलल, आर एल सी पॅरलल. मग बघा, आपण म्हणू एसी अनालिसिस. ठीक आहे, याच्यात काय काय बघायचं आपल्याला, सोर्सेस. ठीक आहे, त्यानंतर लोड. सोर्सेस मध्ये 2 प्रकार पडले, एक व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. करंट सोर्स, करंट सोर्स बद्दल जास्त डिस्कशन नाही आहे त्यामध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 1 to 2% अराउंड डिस्कशन आहे करंट सोर्स बद्दल. मग लोड बघा कोणते कोणते, एक आहे सिरीज कनेक्शनचे लोड आहेत, त्यानंतर पॅरलल कनेक्शनचे लोड आहेत. ठीक आहे, सिरीज मध्ये आर एल सी, आर एल, आर सी, पुन्हा एक येतो त्यानंतर एल सी, आणि मग अजून एक आर एल सी. ओके, मग बघा परत पॅरलल मध्ये पण आर एल सी, आर एल, आर सी, एल सी आणि आर एल सी. आता या गोष्टी समजून घेताना यामध्ये एवढे कॉम्बिनेशन्स आहेत त्याचे, त्या गोष्टी वन बाय वन समजून घ्यायच्या आणि त्याचे वेव्ह फॉर्म्स काय येतात हे बघायचं. मेनली आपण काय इथं कम्फर्टेबल व्हायचं की त्याचे वेव्ह फॉर्म्स कसे असतात. ओके, मग बघा त्यातला पहिला व्होल्टेज सोर्स कनेक्टेड टू आर लोड, म्हणजे आपण म्हणू आपण एसी व्होल्टेज सोर्स कनेक्टेड टू आर लोड. AC voltage source connected to R load.
मग बघा, हा व्होल्टेज सोर्स आहे, हा रेझिस्टिव्ह लोड आहे. ठीक आहे. एसी व्होल्टेज सोर्स दाखवताना आपण कसं दाखवतो, मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं. कसं दाखवतो? पीक व्हॅल्यू व्हीएम कसं दाखवतो आपण? व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्हीएम साइन ऑफ ओमेगा टी. व्हीएम साइन ऑफ ओमेगा टी. व्हीएम म्हणजे काय? पीक व्हॅल्यू. ओमेगा म्हणजे काय? बघा, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा व्हीएम म्हणजे पीक व्हॅल्यू, ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय असते? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. करेक्ट. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. आणि आपल्या भारतासाठी फ्रिक्वेन्सी काय? 50 हर्ट्ज. ठीक आहे. मग बघा, हा लोड रेझिस्टिव्ह लोड आहे. मग आपल्याला याच्यामध्ये काय काय बघायचं आहे की यातनं जाणार किंवा याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज व्ही आर ऑफ टी. ठीक आहे. सॉरी, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हटलं मी. अक्रॉस व्होल्टेज म्हणजे अक्रॉस व्होल्टेज दाखवायला पाहिजे ना. व्ही आर ऑफ टी आणि आय आर ऑफ टी, त्यातनं जाणार करंट. तर याचे वेव्हफॉर्म बघायचे. ओके. मग बघा, ओके. मग बघा इथं, याला आपण व्ही एस ऑफ टी म्हणू, सोर्स व्होल्टेज. ओके. मग हे व्ही एस ऑफ टी. मग इथं बघा, इथं काय असणार? इथं काय असणार? ओमेगा टी. ठीक आहे. ओमेगा टी. इथं काय असणार? पाय. इथं 2 पाय. इथं 3 पाय. ठीक आहे. इथं 0. ही पीक व्हॅल्यू जिथे येते ती बघा, पीक व्हॅल्यू इथं काय असणार? π/2. इथं 3π/2. इथं 5π/2. ओके. हे व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय असणार? व्हीएम. आता हे झालं सोर्स व्होल्टेज. ठीक आहे. सोर्स व्होल्टेज हे या पद्धतीने असतं. मग बघा,
इथं पण काय असणार ओमेगा टी. तर बघा या गोष्टी समजून घ्या, महत्वाच्या आहेत ह्या. ओके, आता हे व्होल्टेज काय असणार, हे आपण जे प्लॉट केलं ते व्ही आर ऑफ टी. ठीक आहे, व्ही आर ऑफ टी, आणि दोन्ही पॅरल मध्ये, त्यामुळे दोन्ही सेम असणार आहेत. ठीक आहे, व्ही आर ऑफ टी. मग असं म्हणतो मी व्ही आर ऑफ टी इज इक्वल टू व्ही एस ऑफ टी. व्ही आर ऑफ टी इज इक्वल टू व्ही एस ऑफ टी. मग इथं पण 0 पाय 3 पाय आणि 2 पाय आणि 3 पाय, 2 पाय 3 पाय. इथं बघा याची पीक व्हॅल्यू काय असणार आहे आता, Vm. पीक व्हॅल्यू पण Vm च असणार आहे. करंट तुम्ही दाखवताना कसं दाखवणार, आता रेझिस्टिव्ह लोड आहे, रेझिस्टिव्ह लोड मध्ये लॅगिंग लिडिंग काय नसतं, करंट इन फेज विथ व्होल्टेज. ठीक आहे, दोन्ही सेम फेज मध्ये. पण बघा व्ही आर ऑफ टी इज इक्वल टू व्ही एस ऑफ टी, बट आय आर ऑफ टी ह्याला काय म्हणणार आहे मी, व्ही एस ऑफ टी डिवायडेड बाय आर, किंवा आय आर ऑफ टी इज इक्वल टू व्ही आर ऑफ टी डिवायडेड बाय आर. व्ही आर ऑफ टी डिवायडेड बाय आर. मग तुम्ही थोडस बघितलं याच्यात, आय आर ऑफ टी इज इक्वल टू Vm साइन ओमेगा टी डिवायडेड बाय आर. मग Vm बाय आर साइन ऑफ ओमेगा टी इज इक्वल टू आय आर ऑफ टी साइन ऑफ ओमेगा टी. याच्यावरून काय लक्षात येते की Vm ची व्हॅल्यू कमी झाली. एक मिनिट, एकच मिनिट, काय येणार तिथं, आय एम साइन ऑफ ओमेगा टी. हाच काय झाला, आय आर ऑफ टी. याच्यावरनं काय लक्षात आलं आपल्याला की आय एम पीक व्हॅल्यू ऑफ करंट ही Vm पेक्षा कमी असणार आहे. ठीक आहे, ते लक्षात आलं आपल्याला. म्हणजे बघा, पण ते सेम फेज मध्ये असणार आहे. ओके, आय एम सेम फेज मध्ये असणार आहे. तर हे लिहून घ्या, हे माहित पाहिजे आपल्याला त्या गोष्टी. एक मिनिट, मग तुम्ही हे पण लिहून घ्या. बघा हे पण एक तुम्हाला सांगायचंय, याची जी दोघांची मॅक्सिमम व्हॅल्यू जी येते ना, ती कुठे येते, 5/2 लाच येते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी माहित पाहिजेत. लिहा, पटपट पटपट लिहा. आता पुढचा पॉइंट,
आता त्याच्या आधी पण ठीक आहे, मी त्या पॉइंट मध्ये एक्सप्लेन करतो. दुसरा पॉइंट, एसी voltage source connected to pure inductive load. Pure inductive load. Okay, pure inductive load. That is JXL. ओके, आता लोड रिप्रेझेंट करायची ही पद्धत आहे. ठीक आहे, प्युअर इंडक्टिव्ह लोड JXL, प्युअर कॅपॅसिटिव्ह लोड मायनस JXL. ठीक आहे, तर ठीक आहे, त्याचं पण रिझन एक्सप्लेन करायचं म्हणलं तर ठीक आहे, तुम्हाला ओदर सांगतो. काय, आपण दोन प्रकारचे लोड आहेत आपल्याकडे. ठीक आहे, म्हणजे डिफरंट लोड असे ज्याच्यात आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळते असं म्हणून. दोनच आहेत तरी दोन नाकी नऊ आणतात आपल्या. अजून एखादं जर समजा तुमची इच्छा, दोनच आहेत सर फक्त, काय काय मजा आहे, दोनच बघितलं तुम्ही कॉम्बिनेशन किती होते. ठीक आहे, तेवढे कॉम्बिनेशन होते. तर ते स्टडी करेपर्यंत नाकी नऊ येते आपलं. आणि एखादा असतं तर मग राम नाम सत्य हे कल्याण झालं असतं, तुम्ही 4 शिवाय दिले असते त्याला अभ्यास करता करता. ठीक आहे, मग बघा, लोड आपल्याकडे फक्त हे दोन डिफरंट नेचरचे लोड आहेत. एक इंडक्टिव्ह लोड, एक कॅपॅसिटिव्ह लोड. आणि दोन फील्ड आहेत त्याच्यामुळे, दोन लोड आहेत त्याच्यामुळे दोन फील्ड आहेत. एक मॅग्नेटिक फील्ड, एक इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, आता मॅग्नेटिक फील्ड ही आपण रेफरन्स साठी वापरलेली आहे. त्याचं काय काय रिझन आहे त्याचं, की आपण म्हणजे मी तुम्हाला ओझरच असं काहीतरी सांगायला लागलोय, असं तुमच्या कानावर पडलं आणि सोडून द्या असं. ठीक आहे, लई त्याच्यावर अभ्यास करायची गरज नाही, नाहीतर PhD पास एक्झाम नापास असं होतंय. ठीक आहे, मी तुम्हाला काय तर सांगाल की इंटरेस्ट यावं म्हणून हे असं कसं येतंय, साइन नोटेशन, साइन कन्व्हेन्शन, हे त्याच्यानुसार आपण करायला लागलो. तर इंडक्टर काय करतो, मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. कॅपॅसिटर काय करतो, इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. ठीक आहे, दोन प्रकारचे फील्ड आहेत, एक मॅग्नेटिक फील्ड, एक इलेक्ट्रिक फील्ड. आपण जे वाईडली यूज करतो ती मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात फॅन आहे, फॅन मध्ये आहे आत इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, आता तुमच्यापैकी कोण जर म्हणलं सर का मग इलेक्ट्रिक फील्ड का नाही, मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्या आत, बरोबर. तुमच्यापैकी कोण तर म्हणलं की सर इलेक्ट्रिक फील्ड का नाही, जर फॅन आता जेवढं वारं तुम्हाला एक्सपिरियन्स करायला लागलाय तेवढं वारं जर इलेक्ट्रिक फील्ड वापरून जर करायचं म्हणलं तर रूम एवढी मोठी लागते. आपल्या अशा एक रूम, अजून एक रूम टाकायचे पलीकडं, त्याच्या शेजारी एक आणि त्याच्या शेजारी एक, अशा 4 रूम टाकायच्या आणि दोन्ही साईडला पॅरलल प्लेट लावायच्या आणि मध्ये तेवढा मोठा रोटर लावायचा आणि ऑन करायची फील्ड. आणि मग फॅन जो फिरणार आणि एवढ्या स्पीडने फिरायला जेवढी आपण पॉवर खर्च करू त्यात, बघा ती ह्याच्यापेक्षा फार जास्त पटीने आहे. ती 100, 200, 500 पटीने जास्त असणार आहे पॉवर ती, आणि एवढ्या स्पीडने फिरणार. म्हणजे हे कॅल्क्युलेशन आहे त्याचं. म्हणून आपण इलेक्ट्रिक फील्ड वापरत नाही. म्हणून आपण वाईडली कोणती फील्ड यूज करतो, मॅग्नेटिक फील्ड. मग मॅग्नेटिक फील्ड वापरतो म्हणून मॅग्नेटिक फील्डला रेफरन्स दिलाय. आता दोन प्रकारच्या फील्ड आहेत आपल्याकडे, एक इलेक्ट्रिक फील्ड, एक मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, आणि ह्या दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे, त्या दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात म्हणून आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आहे, तर ही जर मॅग्नेटिक फील्ड असेल आणि ही इलेक्ट्रिक फील्ड असेल तर याला आपण रेफरन्स पकडले, याला रेफरन्स पकडले. समजा याला रेफरन्स पकडलं आणि याला दिलं जे नोटेशन दिलं,
तर याला आपण काय देणार, मायनस जे. आता हे पण काय असतं बघा, जे मायनस जे, हे काय भानगड आहे. ही समजा रिअल ऍक्सिस असेल, कॉम्प्लेक्स नंबर्स मध्ये गेलो आपण, ही जर रिअल ऍक्सिस असेल तर ही असते इमॅजिनरी ऍक्सिस. ही रिअल ऍक्सिस, ही इमॅजिनरी ऍक्सिस. इमॅजिनरी ऍक्सिसला जे ओमेगा म्हणतो आपण, पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ज्यावेळी जे हा ऑपरेटर यूज करतो आपण, जे ऑपरेटर, तर इथलं मॅग्निट्यूड हे आपण असं म्हणतो 90 डिग्रीनं शिफ्ट होते. 90 डिग्रीनं अँटी क्लॉकवाईज शिफ्ट होते. ठीक आहे. म्हणजे त्याला काय दिला आपण, अँग्युलर फॉर्म पण दिला. एक आहे मॅग्निट्यूड, दुसरा अँगल, अँगल पण त्याच्यात ऍड केला. ठीक आहे. तर हे ज्यावेळी अशा पद्धतीने होतं तर ते त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स फॉर्म. म्हणजे एकाच प्लेन मध्ये आपल्याला मॅग्निट्यूड आणि त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे दोन्ही दाखवता येत असेल तर ते आपण कॉम्प्लेक्स नंबर्स मध्ये त्याला लिहितो. समजलं, कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मला एखादा इथला पॉईंट दाखवायचा आहे, हा पॉईंट, तर या पॉईंटला रिप्रेझेंट कसं करणार मी, तर याची ओरिजिन पासून मॅग्निट्यूड आणि याचा ह्या रेफरन्स पासूनचा अँगल. समजा हा 45 डिग्री आहे, रेफरन्स पासूनचा अँगल 45 डिग्री. ठीक आहे. तर याला मी मॅग्निट्यूड आणि त्याचा अँगल, म्हणजे समजा याची मॅग्निट्यूड किती असेल, मॅग्निट्यूड समजा 10 आहे, तर मी याला कसं रिप्रेझेंट करणार, 10 अँगल 45 त्या पॉइंटला, 10 अँगल 45. आणि समजलं तुम्हाला असं. तर हे या पद्धतीनं. आता समजा एखादा पॉइंट इथं असेल, या जे ओमेगा ऍक्सिसला असेल, जे ओमेगा ऍक्सिसवर, तर त्याला काय कसं रिप्रेझेंट करणार, याची मॅग्निट्यूड समजा 10च आहे मॅग्निट्यूड, तर 10 अँगल 90, कारण हे 90 डिग्री आहे, 10 अँगल 90. इकडे गेलो आपण तर बघा, एक तर आर मायनस आर होते आणि याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट मायनस 180 डिग्री म्हणायचं किंवा 180 डिग्री म्हणायचं, दोन्ही एकच. तुम्ही काय म्हणा, 180 डिग्री म्हणा. काय 180 डिग्री. परत इथनं पुढे इथं आला तुम्ही तर 270 डिग्री. परत इथनं फिरून इथे गेला 360 डिग्री. 360 डिग्रीला परत ओरिजिनला येतो आपण. ओके. समजा या पद्धतीनं आपल्याला जर एखाद्या व्हॅल्यूज रिप्रेझेंट करायचे असतील किंवा पॉइंट रिप्रेझेंट करायचे असतील तर आपण पोलार फॉर्म मध्ये जातो. आणि हे इथला आहे, त्यावेळी तो जे ऑपरेटर तिथे ऍड होतो. तर बघा, एखाद्या व्हॅल्यू मध्ये समजा 10 व्हॅल्यू, नुसती 10 व्हॅल्यू आहे. समजून घ्या, या गोष्टीला समजून घ्या. नुसती 10 व्हॅल्यू आहे, तर 10 व्हॅल्यू कुठे रिप्रेझेंट करणार मी, हे रिअल ऍक्सिसवर, ह्या रिअल ऍक्सिस, कारण नुसती मॅग्निट्यूड आहे ना 10. जर मी त्याला जे न मल्टिप्लाय केलं तर तो कुठे गेला, इमॅजिनरी जे ओमेगा ऍक्सिस वर गेला, म्हणजे इथे गेला. समजा परत त्याला मी जे न मल्टिप्लाय केलं, इथे गेला तो. परत जे ला मल्टिप्लाय केलं तर तो इथे गेला, इथे गेला. परत जे न मल्टिप्लाय केलं तर तो ओरिजिनला आला. तर अशा पद्धतीनं काय करतो, जे ऑपरेटर फेजर ऍडिशन करतो त्याच्यात, आणि जे ऑपरेटर किती फेज ऍडिशन करतो, 90 डिग्री. ठीक आहे. मग आपल्या या इंडक्टिव्ह रिएक्टन्स मध्ये त्याचं नाव काय आलं आता, रिएक्टन्स. ठीक आहे. तर इंडक्टिव्ह रिएक्टन्स मध्ये तो जे ऑपरेटर आलाय, त्यामुळे बघा त्याची मॅग्निट्यूड इथे येते, जे ओमेगा ऍक्सिसला येते. ठीक आहे, 90 डिग्री शिफ्ट आहे.
म्हणजे कोणापेक्षा, या आर पेक्षा. आर जर फेज मध्ये असेल, त्याच्यात फेज डिफरन्स 0 डिग्री असेल, तर आर आणि एक्सेल मध्ये फेज डिफरन्स किती येतो? 90 डिग्री. असं काय तर आहे, असं तुम्ही समजा. आणि त्यामध्ये जे इतर का घेतो आपण, आता हे थोडस मी तुम्हाला समजावं म्हणून बोलतोय बघा. आता तुमच्या मनात येऊ शकतं काय काय, म्हणजे काय काय असतं, ते पोरं एकदम हायली क्युरियस असतात ना, क्युरियोसिटी जास्त असते त्यांच्याकडे, पण ती विचारतात सर मग ह्याला आपण जर म्हणजे जेवढी कपॅसिटिव्ह रिएक्टन्स बोलतो मी, -j(xc) कपॅसिटिव्ह रिएक्टन्स, मग ते म्हणतात सर मायनस ह्याला का दिलं नाही? आता सगळी मास्टर स्टक होते, ह्याला का दिलं नाही? तर बघा त्याचं उत्तर आहे माझ्याकडे. समजा एखाद्या गोष्टीला आपण रेफरन्स मानलं की ती पॉझिटिव्ह गोष्टी घेतो ना, आणि त्याच्या रिलेटिव्ह कुठली तर दुसरी तर उलटी असेल त्याच्या अपोजिट बरोबर, तर त्याला मायनस साईन देणार आहे. म्हणजे रेफरन्स कोण मानले आपण? मॅग्नेटिक फील्ड. नाही, मॅग्नेटिक फील्ड. रेफरन्स कोण मानले? मॅग्नेटिक फील्ड. का? कारण मॅग्नेटिक फील्ड आपल्या सिस्टम मध्ये वाईडली यूज होते. मी तुम्हाला म्हणलं फॅनच्या जागी पॅरलल प्लेट कॅपॅसिटर लावून तो फॅन का फिरवला नाही, एवढं मोठं होतंय. म्हणजे अजून एक फायदा काय, मॅग्नेटिक फील्डची एनर्जी डेन्सिटी जास्त आहे. एनर्जी डेन्सिटी शब्द आहे का व्यवस्थित? मॅग्नेटिक फील्डची एनर्जी डेन्सिटी जास्त आहे ऍज कम्पेअर टू इलेक्ट्रिक फील्ड. म्हणून आपण सगळीकडे मॅग्नेटिक फील्ड वापरतोय. म्हणजे वाईडली यूज कुठली फील्ड आहे? मॅग्नेटिक फील्ड. त्याचं रिझन काय? एनर्जी डेन्सिटी जास्त आहे, आपल्यासाठी फायदा आहे. इक्विपमेंट कॉम्पॅक्ट होतात. मॅग्नेटिक फील्डचे एवढे जर फायदे असतील तर मी रेफरन्स मॅग्नेटिक फील्ड वापरतो ना. इलेक्ट्रिक का वापरू मी? मला फायदा आहे ना, मॅग्नेटिकचा जास्त फायदा आहे, पण रेफरन्स तिथं वापरतो आणि तिथनं बाकीचे कम्पेअर करतो. म्हणून मी रेफरन्स काय वापरला? एक्सेल. म्हणून एक्सेलला पॉझिटिव्ह दिलं, मॅग्नेटिक फील्ड रेफरन्स वापरतोय आपण. आणि मग त्याच्या अपोजिट जो असेल त्याला मी मायनस म्हणतो, मायनस. म्हणून इंडक्टिव्ह रिएक्टन्सला प्लस जे आणि कपॅसिटिव्ह रिएक्टन्सला मायनस जे. इंटरव्ह्यूला प्रश्न विचारू शकते ते असे. तर समजलं इथपर्यंत. आता असं काय तर सांगितलं मी, लक्षात राहिलं तर ठेवा, नाही राहिलं तर इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. तर काय लोड घेऊ नका त्या गोष्टीचा, लक्षात राहिलं तर ठीक. मग बघा, एसी व्होल्टेज सोर्स कनेक्टेड टू प्युअर इंडक्टिव्ह लोड. मग बघा आता JXL आणि VT VM sin ओमेगा t. आणि आता इथं काय येणार? IL ऑफ t. आता JXL याला मी मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो अजून, किंवा त्याला आपण म्हणतो पोलार फॉर्म. काय म्हणतो? पोलार फॉर्म. तर बघा, मॅग्निट्यूड ऑफ एक्सेल अँगल 90 डिग्री. दिस इज कार्टेशियन फॉर्म, पोलार फॉर्म. मॅथ शिकवणार नाही मी, असं मध्ये मध्ये सांगणार मी फक्त. कार्टेशियन फॉर्म, पोलार फॉर्म, कार्टेशियन फॉर्म, पोलार, कार्टेशियन, पोलार, कार्टेशियन, पोलार. झालं रिव्हिजन. ओके. मग बघा आता पुढं, मग IL ऑफ टी कसा काढायचा? IL ऑफ टी इज इक्वल टू VL ऑफ टी डिवायडेड बाय JXL. त्याच्याऐवजी मी असं लिहितो, VM
साइन ओमेगा टी डिवायडेड बाय एक्सेल अँगल 90 डिग्री. आता वरचा सायनोसॉइडल फॉर्म आहे किंवा तो पण कार्टेशियन फॉर्म आहे. गेटला ह्याच्यावर जास्त क्वेश्चन असतात. ठीक आहे, हे जमलंच पाहिजे. पॉवर सिस्टम मध्ये क्वेश्चन असतात, मशीन मध्ये क्वेश्चन असतात आणि एसी रिलेटेड जास्त क्वेश्चन टाकले जातात. ठीक आहे, खरा इलेक्ट्रिकल इंजिनियर इथं बनतो ना या फील्ड मध्ये. सगळे एसी आहे जगात. तुम्हाला जमलंच पाहिजे, नाहीतर मी इंजिनिअरिंग करून डिग्री घेऊन कागद घेऊन काय फायदा. मग ते तिथं टेस्ट होते गेटमध्ये. गेटच्या एक्झाम मुळे तुम्हाला सांगतो रिअल इंजिनियर बनतो गेटमुळे. माझं ठाम मत आहे. ठाम म्हणजे ठाम. म्हणजे आणि हे सगळ्यांना माहिती आहे बरं, एमएनसी कंपन्यांना पण माहिती आहे. हे समजा तुम्हाला जॉब पाहिजे, तुमची इच्छा झाली जॉब पाहिजे, तुम्हाला काय अभ्यास करायची इच्छा नाही, गेटमध्ये स्कोर काढा. डायरेक्ट स्कोर कार्ड घेऊन जायचं कंपनीवाल्याकडे, एमएनसी वाल्याकडे. एमएनसी मध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा गेटच्या स्कोरवर जॉब मिळतो बरं का. मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा स्कोर कार्ड घेऊन जायचं. ते तुम्हाला स्कोर कार्ड मध्ये जर मार्क दिसले 50, 60 आणि पुढे जर रँक दिसली 1000च्या आत आहे किंवा 500च्या आत आहे, ते तुम्हाला टेक्निकल प्रश्न विचारत नाही. सॅलरीवर डिस्कशन होतं डायरेक्ट. किती पाहिजे? तुम्ही म्हणणार 15 पाहिजे. 15,000 नाही, 15 लाख वर्षाच. ते म्हणते जरा कुठं निगोशिएशन करा की 15चं 14 वर या, तुम्ही लगेच खुश आहे. बाकीचे महिन्याला देत होते 14,000, तिथे 14 लाख म्हणाले वर्षाच. गेटचा स्कोर. ठीक आहे, तरी पण मी लई कमी बोललो, त्याच्यापेक्षा जास्त पेमेंट आहे गेटच्या स्कोरवर. आणि त्यात नाही एमएनसी मध्ये सुद्धा गेटच्या स्कोरवर म्हणजे जॉब मिळतात. हा, कोर टेक्निकल यस कोर टेक्निकल. ते मी सांगेन तुम्हाला परत कशी पद्धत असते त्याची. पोस्ट लिहिल्या होत्या त्याने 100 to 200 मध्ये त्याची गेट्स रँक आली. आता तो इंडियन हा, ते ह्याच्या थ्रू पीएसयू मध्ये इंटरव्ह्यू थ्रू ते काय ते आहेच, तेवढ्या रँकला निवांत मिळते. असं पीएसयू मध्ये तर मिळतो, पण एमएनसी मध्ये त्याच्यापेक्षा जास्त मिळते. एमएनसी मध्ये त्याच्यापेक्षा जास्त पेमेंट देतात. पण काय काय लोक पीएसयू पाहिजे म्हणतात, गव्हर्नमेंट जॉब. हा, नाही पोरांचं लग्नासाठी असते. मुलांचा गव्हर्नमेंट जॉब मिळतो, मेन पर्पज लग्न. हुंडा चांगला मिळतोय, बायको छानी मिळतं ना. मेन ते पर्पज असते. ठीक आहे, पण मी असा माणूस आहे, गव्हर्नमेंट जॉब मला अजिबात आवडत नाही. मी पहिल्यापासून आज टाकायचं माझं हे स्टेटमेंट आहे, स्टार्टिंग पासून. तुम्ही म्हणला कशाला मिळाला, कारण मी आता शिवाय द्यायला म्हणजे ऑफिशियली हे झालो ना, एलिजिबल झालो. आता समजा जर मी म्हंटल असतं आणि गव्हर्नमेंट जॉब नसता माझ्याकडे, मी म्हटलं आय हेट गव्हर्नमेंट जॉब, का काय संबंध होता? पहिला मिळून दाखवा मग बोला असं म्हणलं असं तुम्ही. त्यासाठी आता मी ऑफिशियली एलिजिबल झालो बोलायला. ठीक आहे, चल. काय नाही, सगळा येडा बाजारच असू देत. काय हा आता कसं यू आर ऑन राईट ट्रॅक. एमएनसी मध्ये पण त्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. सगळीकडे मिळतात. आणि एकेकांचं मत लय वेगळं असते गव्हर्नमेंट जॉब मध्ये जायला. असंच आहे. तर इथे येऊ आपण परत ब्रेक ओव्हर. आता ज्यावेळी हे असं लिहितो आपण, मग बघा
आता तुम्हाला हे पण माहित पाहिजे, आय ऑफ टी, आय एल ऑफ टी. बघा, आय एल ऑफ टी काय निघून येते बघा त्याच्यात, व्हीएम बाय एक्सेल. व्हीएम बाय एक्सेल मॅग्नेट्यूड त्याची. आता हे माहित असेल तुम्हाला, जर पोलार फॉर्म मध्ये अशा पद्धतीने जर आलं मॅग्नेट्यूड, तर आपण सेम फंक्शन परफॉर्म करतो. मॅग्नेट्यूड डिव्हिजन आणि अँगलचं हे वर जातं मायनस सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे, ह्याला काय म्हणतो, मॉड्युलस. याला काय म्हणतो, आर्ग्युमेंट. गेलो आपण आता 11वी-12वीत. ठीक आहे, तर त्याचं सबट्रॅक्शन होतंय, त्याचं डिव्हिजन, त्याचं सबट्रॅक्शन. हे डिव्हिजन आणि याचं काय लिहिणार मी, 0 मायनस 90 डिग्री, मायनस 90 डिग्री. बघा इथं मिळालं मला काय तर, इथं काय तर मिळालं, काय मिळालं हे, काय मिळालं हे, लय काय तर चांगलं मिळालं मला. काय मिळालं, मायनस 90 डिग्री लॅगिंग आहे. हा, ह्याच्यातनं काय मिळालं बघा मला, जर मी कम्पेअर केलं व्होल्टेज बरोबर कम्पेअर केलं, व्होल्टेजला मी काय लिहू शकतोय, व्होल्टेजला बघा व्ही ऑफ टी साठी मी अजून एक असं लिहू शकतो ना, व्हीएम अँगल 0 डिग्री, पीएम अँगल 0 डिग्री पण लिहू शकतो. म्हणजे व्होल्टेज 0 डिग्री, करंट मायनस 90, म्हणजे व्होल्टेजला करंट लॅग व्हायला लागलाय. म्हणजेच बघा मी याला आय एम अँगल मायनस 90 डिग्री असं पण लिहू शकतो, आय एम अँगल मायनस 90 डिग्री. मग जर मी हे दोन कम्पेअर केले, व्होल्टेज आणि करंट, तर मला काय कळालं, इंडक्टर मध्ये करंट हा 90 डिग्री लॅग होतोय. हे म्हणा मास्तर आम्हाला आधीच माहित होतं. आता जर समजा तुम्हाला कोणतं म्हणलं नाही तर प्रूव्ह करा, तर हे येत आहे. इंजिनियर असा करतो ना, मी तुम्हाला तेच सांगायला, इंजिनियर असा करतो. आपलं सगळं मॅथ्सवरच डिपेंड आहे, लक्षात घ्या. मॅथ्सवर कमांड पाहिजे तुमची, हे मॅथ्स. हे प्रूव्ह, करंट इन इंडक्टर लॅग्स बिहाइंड व्होल्टेज बाय मायनस 90 डिग्री. लॅग्स म्हणले 90 डिग्री, नुसतं 90 डिग्री म्हणायचं, परत मायनस म्हणायचं काय करत आहे, डबल. करंट इन इंडक्टर लॅग्स बिहाइंड व्होल्टेज बाय 90 डिग्री. हा, ओके. मग बघा आपण बघू आता वेव्हफॉर्म त्याची. अरे असं का व्हायला लागलं, ठीक आहे बस. बघा 0 पाय 2 पाय 3 पाय ओमेगा टी. व्हीएम आणि इथं व्हीएस ऑफ टी. ओके, हे व्हीएस ऑफ टी आहे. बघा तर पाय बाय 2.
3π/2 5π/2. ओके. Hmm. 0 π/2 pi ओके. आता बघा, हे VL ऑफ टी, हे काय म्हणूया आपण, VL ऑफ टी आणि IL ऑफ टी आपण असं. काय IL ऑफ टी? लॅग्स बिहाइंड व्होल्टेज बाय 90 डिग्री. लॅग्स बिहाइंड म्हणजे उशिरा चालू होतोय. करेक्ट. 90 डिग्री उशिरा चालू होतोय म्हणजे हे यस. एक काळजी काय घ्या, त्याचा मॅग्निट्यूड फक्त कमी दाखवा. आणि हे जर कंटिन्युटी दाखवायला आपण काय करणार, मागाचं एक्सटेंड करणार. पण तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअर झाली पाहिजे, लॅग्स बिहाइंड म्हणजे बघा इथपर्यंत येणार, लॅग्स बिहाइंड बाय 90 डिग्री. लॅग्स बाय 90 डिग्री. लॅग्स बाय 90 डिग्री. आणि हे काय बघा, याची पीक व्हॅल्यू. हे काय IM पीक व्हॅल्यू आणि ही काय IL ऑफ टी. IL ऑफ टी. मग IL ऑफ टी ला मी किंवा ह्या ग्रीन कलरच्या वेव्हफॉर्मला मी असं पण लिहू शकतो बघा. ग्रीन कलरच्या वेव्हफॉर्मला IL ऑफ टी इज इक्वल टू IM साइन ओमेगा टी मायनस 90. ओमेगा टी मायनस 90 डिग्री. ओमेगा टी मायनस 90 डिग्री. हे बेसिक फंडामेंटल अनालिसिस आहे, हे माहित पाहिजे. या बेसिक वर कमांड पाहिजे तुमची. जरी समजा आता तुम्हाला वाटत असेल बेसिक आहे, हे आम्हाला माहित आहे, पण हे इक्वेशन कसे तयार होतात हे बघा, ह्याच्यावर कमांड पाहिजेच पाहिजे. ठीक आहे, बेसिक वर चांगली कमांड पाहिजे. आता इथं एक मागच्या स्लाइड मध्ये एक लिहायचं राहिलं बघा. इथं रेजिस्टन्स लिहिला मी, तर मग याचा इम्पिडन्स झेड आर काय लिहिणार मी, फक्त आर. ओके. तसंच इथं तर याचा इम्पिडन्स लिहायचं म्हणलं मी, झेड इज इक्वल टू जे एक्सेल. जे एक्सेल म्हणजे त्याला आपण कसं लिहितो, मॅग्निट्यूड एक्सेल अँगल 90 डिग्री. अँगल 90 डिग्री. ठीक आहे.
मॅथमॅटिकल इक्वेशन वरून वेव्हफॉर्म तयार होतात बरं का, लक्षात ठेवा. आता इथं आपण हा वेव्हफॉर्म दाखवली आपण, ठीक आहे. आता फेजर दाखवूया त्याची, फेजर डायग्राम. फेजर डायग्राम, फेजर डायग्राम कशी दाखवणार बघा, काय बघा, हे काय आहे? नाही नाही, ओके. आणि मग हा वेगळ्या कलरने दाखवू, व्हाईटने दाखवूया. चुकलेलं आहे, काय करायला पाहिजे, खाली दाखवायला पाहिजे. करेक्ट. हा ठीक आहे. काय 90 डिग्री, हा काय असणार आहे, आय एल ऑफ टी. हा काय असणार आहे, व्ही एल ऑफ टी इज इक्वल टू व्ही एस ऑफ टी. म्हणजे त्याला आपण काय लिहितो, इज इक्वल टू व्ही एम अँगल 0 डिग्री रेफरन्स. आणि याला काय लिहितो आपण, आय एम अँगल -90 डिग्री. लॅग आहे ना, -90 डिग्री. आणि एक गोष्ट काय नोटीस केली हो तुम्ही त्याच्यात, त्याची मॅग्निट्यूड, ह्याची मॅग्निट्यूड जास्त आहे, ह्याची मॅग्निट्यूड कमी आहे. तर हे पण दिसलं पाहिजे. ही फेजर डायग्राम आणि हे 90 डिग्री आहे. रेजिस्टन्स मध्ये पण दाखवू शकतो आपण फेजर डायग्राम. हा पाठीमागे जे येस सेम, समजा रेजिस्टिव्ह लोड आहे हा, याची फेजर डायग्राम इथं दाखवतो मी. फेजर डायग्राम सिंपलच आहे त्याचे, काय म्हणजे बघा, समजा ही असं असेल, करेक्ट. तर येस, ठीक आहे. हा समजा व्ही आर किंवा व्ही आर ऑफ टी, ठीक आहे, असू दे, व्ही आर ऑफ टी दॅट इज इक्वल टू व्ही एस ऑफ टी. आणि हा आय आर ऑफ टी, ठीक आहे. फक्त त्याची मॅग्निट्यूड कमी आहे, काय असणार, आय आर अँगल 0 आणि हा व्ही एस अँगल 0. हा काय असणार, व्ही एस अँगल 0. बघा, हे पण महत्वाचं आहे. फेजर डायग्राम काय, त्याची सिंपल काय फेजर डायग्राम. आणि याची फेजर डायग्राम ही येत आहे, फेजर डायग्राम, ठीक आहे. नंतर नंतर रविवारी पण क्लास ठेवला जाईल, लक्षात घ्या. ओके, पुढे जाऊया आपण. आता बघा, पुढचा पॉइंट आहे तिसरा, एसी voltage source connected to pure capacitive load minus J XC.
मायनस जे एक्स मायनस जे एक्स vs of t vm sin omega t ic of t. मग बघा ic of t is equal to vs of t divided by zc, that is equal to vs angle 0 divided by angle minus 90 degree. किंवा त्याच्या आधी एक स्टेप लिहू, Vm sin omega t divided by zc म्हणजे मायनस जे एक्स सी. ic of t is equal to Vm angle 0 divided by mod xc angle minus 90. मग हा काय बघा Vm by mod xc angle 90 degree, that is equal to ic angle plus 90 degree ic of t. ठीक आहे, म्हणजे याच्यातनं काय कळालं मला, कॅपॅसिटिव्ह करंट हा लीड होतोय बाय 90 डिग्री, लीड व्होल्टेज बाय 90 डिग्री. ठीक आहे, आता करंट लीड होतोय म्हणजे तुम्हाला बघा इथनं दाखवायला आणून, ठीक आहे. तर करंट लीड होतोय म्हटलं तर बघा ऍक्च्युली आपण असं दाखवतो ना,
ओके. एम एस ऑफ टी आय आय सी आय एम याला म्हणून आय सी ऑफ टी व्हीसी ऑफ टी व्हीसी ऑफ टी. ठीक आहे. हे असं करंट लीड्स व्होल्टेज बाय 90 डिग्री π/2. आणि जर याची फेजर डायग्राम काढून घ्यायची असेल तर इथंच काढतो बघा कडेला फेजर डायग्राम. व्ही सी ऑफ टी आणि इथं काय ना आय सी ऑफ टी 90 डिग्री. ठीक आहे. बघा हे एवढं डिस्कशन आहे. आता उद्या हे सगळं तुम्ही अभ्यास करून यायचं आणि उद्या RLC ही सिरीज लोड बघायची आपण. ठीक आहे. हे वेव्हफॉर्म असे असणार आहेत. ओके. ठीक आहे. थांबू आपण.